यानंतर हभप आनंद महाराज काकडे यांना विनंती करतो की आपण या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात। धन्यवाद। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक मालक असणारा भगवान बनेश्वरांच्या नगरीमध्ये सुरू असलेला हा कार्यक्रम व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या संप्रदायातील एक आजाद शत्रू व्यक्तिमत्व म्हणून आपण सर्वजण ओळखतो हे आदरणीय नाना, माननीय आमदार साहेब नंदकिशोरजी मुंदडा, गावातील सर्वच माझ्यासाठी ज्येष्ठ असलेली व्यक्ती। मी सगळ्यांची नावं का घेत नाही कारण ही सगळी माझ्यासाठी आदरणीय आहेत आणि शास्त्र सांगतं की आपल्या कुटुंबातील आपल्या जवळच्या आदरणीय व्यक्तींची नावं घ्यायची नसतात, म्हणून या सर्वांना आदराने वंदन करतो। आदरणीय बापूसाहेबजी गोरेमाळी सर बऱ्याच काळापासून पुणे या ठिकाणी पत्रकार आहेत, आपल्या सर्वांना ज्ञात आहे, परंतु त्यांचं आणि माझं नातं मी या ठिकाणी सांगणार आहे। इयत्ता 7वी मध्ये असताना मी पहिल्यांदा एक कविता लिहिली होती, दिवाळी सणाबद्दल ती कविता होती आणि आदरणीय बापूंनी त्यांच्या दिवाळी अंकामध्ये ती छापली होती, म्हणून माझ्या जीवनातला पहिला संपादक म्हणून बापूसाहेब यांचं स्थान आहे। आणि तेव्हापासून आज तागायत हे ऋणानुबंध टिकून आहेत। मी त्यांच्यासाठी कधी काही केलंय असं मला आठवत नाही, परंतु ते नेहमीच माझ्यासाठी सहाय्यक आणि मार्गदर्शक ठरलेले आहेत। त्यांनी आपल्या पत्नी आदरणीय वैकुंठवासी आशाताई यांच्या स्मरणार्थ या प्रवेशद्वाराचं निर्माण या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या जन्मभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काहीतरी आपल्याला करता यावं या भावनेतून केलेलं आहे। आणि त्यापेक्षा महत्वाचं, बनसारोळा ही बापूसाहेबांची तशीच आपल्या सर्वांची जशी जन्मभूमी आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पण ही खूप मोठी धर्मभूमी हे आपल्याला ज्ञात नाही। कारण हिंदू धर्मामध्ये देव पंचायतन आहे, म्हणजे सृष्टीचा कारभार चालवणारं कॅबिनेट मंत्रालय। त्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य आणि शक्ती या 5 देवता असतात, ज्या हा संपूर्ण कारभार चालवतात आणि इतर सर्व देवता त्यांना त्याच्यामध्ये सहाय्य करतात। आणि विशेष म्हणजे या 5ही देवता बनसारोळ्यामध्ये आहेत। सूर्य सर्वत्र आहे, माता शक्तीचं स्थान या ठिकाणी आहे, कारण बनसारोळा हे गाव तुळजापूरची तुळजाभवानी आणि येरमाळ्याची येडेश्वरी यांचं माहेर आहे, हे आम्हाला माहित नाही, म्हणून इथं शक्तीचं स्थान अतिशय प्राचीन काळापासून आहे। त्यानंतर भगवान बनेश्वर, महाराष्ट्रामध्ये 3 बनेश्वराची मंदिर आहेत, त्यापैकी पहिलं बनसरोळा, त्याच्यानंतर नसरापूर आणि त्याच्यानंतर शिरूर अशी 3 बनेश्वराची मंदिर आहेत, जी अतिशय प्राचीन आहेत। आणि जिल्ह्याच्या इतिहासातलं सगळ्यात जुनं मंदिर जर नंबर 1चं कुठलं असेल तर ते बनसरोळ्याच्या बनेश्वराचं आहे। उत्तरेश्वर पिंपरी सुद्धा नंतरचं मंदिर आहे। हा या मंदिराचा इतिहास आहे। कृष्णदेवरायाच्या काळामध्ये हे मंदिर बांधलं गेलं। अनंत बुवा गोसावी नावाचा एक महात्मा या ठिकाणी राहत होता आणि त्याने कृष्णदेवरायाला विनंती करून हे मंदिर बांधून घेतलेलं आहे। त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी शिव मंदिर असतं त्याचं राखण करण्यासाठी भैरव असतात आणि म्हणून भैरवाचे उपासक देखील या ठिकाणी असतात, म्हणून या ठिकाणी गोसावी आणि जोगी यांच्या वस्त्या होत्या। या ठिकाणी गाव नव्हतं आणि बनेश्वर हे जे नाव आहे ते वनेश्वर होतं। या ठिकाणी खूप घनदाट जंगल होतं आणि या जंगलामध्ये असणारा हा ईश्वर म्हणून वनेश्वर असं या क्षेत्राचं नाव होतं। नंतर या ठिकाणी वैष्णव आले। वैष्णव आल्याच्या नंतर वैष्णव जवळपास 800 वर्षांपूर्वी या ठिकाणी आले। वैष्णवांनी आल्याच्या नंतर काही काळामध्ये विठ्ठल मंदिर तयार झालं। हा आमचा प्राचीन इतिहास आहे। दुसरं महात्म्य सांगतो, ज्यावेळी जो संत काळ समोर होता आपल्याकडं 750 वर्षापासूनचा ज्ञानेश्वर महाराजांपासून पुढचा जो काळ आहे निळोबारायापर्यंतचा हा संत काळ समोर जातो। या काळामध्ये संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना करायची या हेतूने
भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने किंवा परवानगीने नामदेवरायांना सोबत घेऊन एक यात्रा आखली. त्या यात्रेमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या संतांना एकत्रित केलं आणि संपूर्ण देवालय आणि तीर्थ यांच्या भेटी देत देत काशीपर्यंत गेले आणि काशीहून परत त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची स्थापना काशीमध्ये केली गेली आणि तिथून परत आले. हा जो प्रवास आहे हा आपल्या गावाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण ज्यावेळी ही मंडळी पंढरपुराहून निघाली त्यावेळी हे तेरला आले आणि तेरहून आपल्या तेरवरून मुक्तिनाथ पर्यंत दुपारच्या विश्रांतीचे स्थान हे सगळ्यात महत्वाचं आणि प्राचीन स्थान फक्त वनेश्वर होतं. म्हणून दुपारच्या विश्रांती करता सगळे संत ज्ञानोबरायापासून त्या तत्कालीन जेवढे संत होते ते संपूर्ण संत आपल्या इथून गेलेल्याचा इतिहास आहे. म्हणून आपलं गाव एक खूप मोठं धार्मिक अधिष्ठान आहे आणि अशा धार्मिक अधिष्ठानाचं ऋण आपण कुठेतरी चुकतं केलं पाहिजे. त्यासाठी काहीतरी आपल्या हातून घडलं पाहिजे या भावनेनं आदरणीय बापूसाहेब यांनी या ठिकाणी महान प्रवेशद्वार केलेला आहे. मला अजूनही एक खंत वाटते, मी मगाशी नानांना बोलून दाखवलं, हे वनेश्वराचं स्थान आहे परंतु आमच्याकडे वनच नाही. ही सगळ्यात खूप खूप मोठी खंत आहे आणि माझ्या अगोदर हा मुद्दा बापूसाहेबांनी हायजॅक केला कारण त्यांनी असा प्रयत्न करून पाहिलेला आहे. आणि मला वाटतं सगळ्यांकडून जर एक वेळा हा प्रयत्न झाला तर पुन्हा एकदा आपण अभिमानानं आम्ही वनेश्वराचे नागरिक आहोत असं म्हणू शकू आणि आपला जो परंपरेचा वारसा आहे तो वारसा अभिमानानं जगाला सांगू शकू. एवढंच या ठिकाणी मानतो. मला या ठिकाणी संधी दिली, एक कौटुंबिक नातं होतं आणि म्हणून मी या ठिकाणी आहे. बापूसाहेब तेव्हापासून जवळपास 7वी पासून माझे मार्गदर्शक आहेत आणि म्हणून मी या मंचावर या ठिकाणी आलो. त्यांनी मला या ठिकाणी आणलं त्याबद्दल त्यांचे आणि संपूर्ण संयोजक मंडळाचे संपूर्ण कुटुंबाचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी व्यासपीठावरील सर्वांचे देखील धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्त्वाचे आपल्या सर्व श्रोत्यांचे धन्यवाद देऊन माझी जागा घेतो. धन्यवाद. धन्यवाद महाराज. आपण खरंच